293च्या या AI फॉर ॲग्रिकल्चर 2026च्या या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे। खऱ्या अर्थानं AI फॉर ॲग्रिकल्चर ही संकल्पना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतल्याबद्दल महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं मी अभिनंदन करतो सरकारचं। पण फक्त धोरण ठरवून आपलं चालणार नाही, तर ते धोरणाची अंमलबजावणी आपण करणार आहेत का? यापूर्वी सुद्धा ड्रोन दीदी सारखी योजना आपल्या महाराष्ट्रात आणली पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी, पण आजपर्यंत एक ड्रोन सुद्धा शेतकऱ्याला देण्याचं काम या सरकारनं केलेलं नाही। म्हणून रोबोटिक टेक्नॉलॉजी असेल, ड्रोन टेक्नॉलॉजी असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, फक्त धोरण ठरवून काम जमणार नाही अध्यक्ष महाराज। तर बजेटमध्ये बजेटरी प्रोव्हिजन आपण किती हजार कोटीची करणार आहोत? सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण काम करणार आहोत का? आज कृषी विद्यापीठाची काय परिस्थिती आहे? किती प्रमाणामध्ये संशोधन होतंय? इतक्या मोठ्या प्रमाणात इनोव्हेटिव्ह आयडियाज लोकांपर असताना सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारच्या लॅबोरेटरीज आपण उपलब्ध करून दिल्या नाही। आज कृषी विद्यापीठ पांढरे हत्ती म्हणून संपूर्ण देशामध्ये आज त्यांचं नाव असं बदनाम झालेलं आहे। अशा वेळेस शासन मोठ्या प्रमाणावर कृषीवर आपण निधी उपलब्ध करून देणार आहात का? हे खऱ्या अर्थानं महत्त्वाचं या ठिकाणी बाब मी स्पष्ट करू इच्छितो। AI फॉर ॲग्रिकल्चरचं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं जे धोरण तयार केलेलं आहे त्यामध्ये कृषी विद्यापीठाला आपण खऱ्या अर्थानं समाविष्ट करून घेणार आहोत का? हे करत असताना सेन्सर टेक्नॉलॉजी असेल किंवा इतर कृषी खात्यामध्ये आपण काय काय करू शकलेलो आहोत? ITI आहे, पॉलिटेक्निक आहेत, या माध्यमातून जॉईंट व्हेंचर आपण कृषी विद्यापीठाबरोबर कृषी खात्याबरोबर आपण करणार आहोत का? काय धोरण फक्त कागदावरच राहणार आहे? हे सुद्धा खऱ्या अर्थानं विचार करण्याची गोष्ट आहे। AI सारखं टेक्नॉलॉजी ग्रामीण भागातील शेतकऱ्याला पोहोचण्यासाठी आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर कष्ट किंवा परिश्रम घ्यावा लागणार आहे। आज रोबोटिक टेक्नॉलॉजी असेल किंवा ड्रोनच्या संदर्भामध्ये आपण स्प्रेइंग करू शकतो, त्यासाठी डायरेक्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडनं कोणी परमिशनही घेतलेली नाही। कोणत्याही कृषी विद्यापीठामध्ये त्याचं कामसुद्धा आजपर्यंत सुरू झालं नाही। म्हणून सभागृहामध्ये मोठे मोठे भाषणं करून जमणार नाही। तर आपण जसं रोडसाठी आता शक्तिपीठासाठी 12,000 कोटी रुपये, समृद्धीसाठी 10,000 कोटी रुपये, समृद्धी एक्सप्रेसवे बांधताना जवळपास 12 कोटी सिमेंट बॅगचा वापर करण्यात आला। समृद्धी एक्सप्रेसवे बांधताना जवळपास 12 कोटी सिमेंट बॅगचा वापर करण्यात आला। अशा वेळेस या शेतीसाठी आपण खऱ्या अर्थानं बजेटरी प्रोव्हिजन या अधिवेशनात किती कोटी रुपयाचं करणार आहोत, हे महत्त्वाची बाब आहे। म्हणून माझी सरकारला विनंती आहे की आपल्याला कृषी खात्यामध्ये काम करायचं असेल, ॲग्रिकल्चरला पुढे घेऊन जायचं असेल, शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल, तर खऱ्या अर्थानं आपल्याला या अर्थसंकल्पामध्ये भरीव असा निधी शेतकऱ्यांसाठी, कृषी विद्यापीठासाठी, शेती खात्यासाठी आपल्याला करावं लागेल। एवढंच या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो। AI टेक्नॉलॉजीमध्ये रोबोटिक टेक्नॉलॉजी आली, ड्रोन टेक्नॉलॉजी आली, त्यामध्ये खूप साऱ्या बाबी समाविष्ट झालेल्या आहेत। त्यामध्ये बारीक बारीक मायन्यूट जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर त्यामध्ये स्प्रेइंग असेल, त्यामध्ये ड्रीप इरिगेशन असेल, त्यामध्ये सेन्सर असतील, या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यापर्यंत किंवा शेतकऱ्यापर्यंत पोहोचायच्या असेल तर शिक्षण खूप महत्त्वाचं आहे। म्हणून कृषी शिक्षणाला आपण किती महत्त्व देतो, कृषी शिक्षणाला आपण किती अर्थसंकल्पामध्ये त्याला आपण वजन वापरलेलं आहे किंवा त्याला निधी उपलब्ध करून देणार आहोत, ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे। फक्त रस्ते बांधल्याने, मोठे मोठे रस्ते बांधल्याने, सिमेंट कॉन्क्रिटिंगचे काही होणार नाही। डेट इन्व्हेस्टमेंट केल्यामुळं खऱ्या अर्थानं या देशामध्ये कृषी क्षेत्रामध्ये संशोधन वाढलं पाहिजे। कृषी क्षेत्रामध्ये चांगल्या इनोव्हेटिव्ह आयडिया झाल्या पाहिजेत। आज तुम्ही पाहता कृषी क्षेत्रामध्ये असं उदासीनता शासनाची आहे की HTBT जे कॉटन आहे, हार्बरस टॉलरंट त्याला म्हणलं जातं की ज्याला तणनाशक प्रतिबंधक म्हणलं जातं, हे गेल्या 3 वर्षापासून आलेलं आहे। सातत्यानं कृषी विद्यापीठं शासनाकडं रिक्वेस्ट करतायत, विनंती करतायत की याचा आम्हाला प्रॅक्टिकल करण्यासाठी विद्यापीठाला याला परमिशन द्या, पण आजपर्यंत कृषी विद्यापीठाला तशा प्रकारची परवानगी शासनाने दिलेली नाही। कशासाठी दिलेली नाही? काही यांच्यावर जे BT कॉटनचे जे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचा काय यांच्यावर प्रेशर आहे का, यांच्यावर जोर आहे का? HTBT कॉटन आलं नाही पाहिजे। अध्यक्ष महाराज, ते कॉटन सीड जर आपण आणलं, आज 40% कॉटन सीड आलेलं आहे, ते फक्त त्याला ब्रँडिंग होत नाही कारण परमिशन नाही। गुजरातून सगळे शेतकरी मागवत आहेत, पण त्याला ब्रँडिंग, त्याला कसल्या प्रकारचं त्याच्यावर
कोणत्या कंपनीचं नाव नसल्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची फसवणूक सुद्धा त्या निमित्ताने होते. पण याच्यावर सुद्धा शासनानं योग्य वेळी पावलं उचलले पाहिजे. आमच्या इथं जे सेंद्रिय बोंडआळी आहे, ज्याला पिंक बॉम्ब म्हणलं जातं, याला सुद्धा रेजिस्टन्स आता अंकुरसारख्या सीडनं काढलेला आहे. म्हणजे आता सेंद्रिय आळी आमच्या कॉटनवर येणार नाही, पण त्याचं सुद्धा प्रात्यक्षिक करण्यासाठी विद्यापीठानं सातत्यानं मागणी करून सुद्धा आजपर्यंत शासनानं त्याची सुद्धा परमिशन दिली नाही. मग ह्याची का तुम्ही परमिशन देत नाहीत? ह्याच्या परवानग्या तुम्ही का रोखून धरलेल्या आहेत? तुम्हाला यातून काय स्वार्थ मिळणार आहे? हे जर अंकुर सीडनं काढलं असलं ना, विद्यापीठाला याला प्रात्यक्षिक करण्याची तुम्ही जर परवानगी दिली आणि ते जर बोलू द्या अध्यक्ष महाराज, आता जा तर मग काय, आता शेतकऱ्यांसाठी बोलतोय मी, रोडसाठी बोलत नाही काही. आता जी सेंद्रिय, आता बघा आमचे आमदार साहेब आहेत, सेंद्रिय बोंडआळी जर प्रतिबाधात्मक असलेले एक सीड जर मिळाले असेल तर त्याला आधी लॉन्च झालं पाहिजे महाराष्ट्रात. अंकुर सीड सारखे सातत्यानं कृषी विद्यापीठामध्ये प्रयत्न करतायत की याला कमीत कमी प्रॅक्टिकलसाठी तर आम्हाला प्रात्यक्षिक तर करू द्या. प्रात्यक्षिक 2 वर्ष झाल्यानंतर तिसऱ्यावरती शेतकऱ्याच्या प्लॉटवर जाईल, शेतकऱ्याच्या प्लॉटवर यशस्वी झाल्यानंतर ते मार्केटमध्ये येईल. मग ह्याला अजूनही 3-4 वर्ष लागणार आहेत. अशा वेळेस शासनाने यांना मदत केली पाहिजे. मग शासन फक्त गुत्तेदारालाच मदत करणार आहे का? शेतकऱ्याला, शास्त्रज्ञाला मदत करणार नाही का? कृषी विद्यापीठाला मदत करायची नाही का? शेतीला मदत करायची नाही का? या सगळ्या गोष्टी या निमित्तानं सभागृहामध्ये आपण मांडल्या पाहिजे. एवढंच या निमित्तानं सांगतो. मुख्यमंत्री पांदन रस्ता योजना, बळीराजा, ही सुद्धा चांगली योजना शासनानं आणलेली आहे, त्याबद्दल शासनाचं मी अभिनंदन करतो. पण या योजनेच्या संदर्भामध्ये फक्त 15 लाख रुपये एका किलोमीटरला द्यायचं ठरलेलं आहे. 15 लाखामध्ये काही रस्ते होणार नाहीत. 24 लाख 25 लाख कमीत कमी शासनानं अलाउड करावे. 5 मीटर 5.5 मीटरची रुंदी यांनी दाखवलेली, आता कुठं 2 मीटर 3 मीटर रुंदी मिळती, तर ते रुंदीची आठ सुद्धा शासनानं या निमित्तानं ती सुद्धा ती शिथिल केली पाहिजे. आणि जीएसटी, कारण यात मुरुमान फक्त माती आहे, म्हणून जीएसटीच्या संदर्भामध्ये सुद्धा कुठंतरी आपल्याला यातून सूट मिळावी. या शेतकऱ्यांच्या मुलाला जे काही रस्ते करणार आहेत त्यामुळे जीएसटीची सूट सुद्धा यामध्ये मिळावी, अशा प्रकारची मागणी आपल्याला पांदन रस्त्याच्या निमित्तानं आपल्यासमोर मांडतोय. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे AI टेक्नॉलॉजीचा. पण ही टेक्नॉलॉजी फक्त कागदावर राहणे किंवा सभागृहातच राहणे, तर हे शेवटच्या शेतकऱ्याच्या पोरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या खऱ्या अर्थानं बजेटरी प्रोव्हिजन, बजेटमध्ये त्याच्या मोठ्या प्रमाणावर प्रोव्हिजन करावं लागेल. अध्यक्ष महाराज, रस्ते खूप झाले, शक्तिपीठ झालं, समृद्धी झालं. शक्तिपीठाला तर आम्ही नाही म्हणतोय तरी शक्तिपीठ येणारच आहे, आम्हालाही माहिती. ते आमचा खूप मोठ्या प्रमाणात त्याला विरोध आहे. शेवटी रस्ते तुम्हाला करायचे तर आम्ही म्हणतोय की पांदन रस्ते करा, कारण शेतीतून तो माणूस कुठे येतो? ग्रामीण भागात येतो. महाराष्ट्रातला माणूस जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास केला अध्यक्ष महाराज तर एका गावापासून आपल्या तालुक्याच्या लेवलला येतो, आणि जास्तीत त्याला दवाखान्याचं कोर्टाचं काम असलं तो जिल्हा लेवलला येतो. मुंबईला येणारे आमच्यासारखे काही आमदार आहेत, त्यासाठी एवढ्या मोठ्या रोडची काही गरज नाही. तुम्ही पांदन रस्ते करा, तालुक्यातील रस्ते करा, अंतर्गत शहरातील रस्ते करा, तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा विकास होईल. फक्त पेपरवर किंवा सवंग लोकप्रियता केल्यानं काही होणार नाही. आशिष जयस्वाल साहेब आहेत, फार मोठ्या क्रमावर ग्रामीण भागामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आज सत्ताधारी मंत्री आहेत म्हणून काही बोलत नाहीत, पण त्यांना सुद्धा या गोष्टी पसंत नाहीत, असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणून ग्रामीण भागाचा विकास झाला तर ह्या देशाचा, या महाराष्ट्राचा विकास होईल. म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, आरोग्य क्षेत्रामध्ये असेल, संशोधनामध्ये असेल, विविध प्रकारच्या इनोव्हेटिव्ह आयडियाज असतील, या जर या देशामध्ये, या राज्यात आले तर राज्याचं भलं होईल. एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो. परत एकदा AI टेक्नॉलॉजी सारखे एक चांगलं धोरण महाराष्ट्र शासनानं आणल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो. पण त्या निमित्तानं शासनानं भरीव तरतूद करावी आर्थिक, एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. केसरकर साहेब.